आज आपण इन्स्टंट इडली कशी बनवायची हे बघणार आहोत. तर इडली बनवायची म्हटली की आपल्याला आदल्या दिवशीपासून पूर्वतयारी याची करावी लागते. डाळ तांदूळ आपल्याला आधीच भिजत टाकावी लागते. तर याचे आता टेन्शन न घेता तुम्ही अगदी इन्स्टंट अशी इडली बनवून घेऊ शकता. तर ते प्रीमिक्स कसे बनवायचे हे आपण आता व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशी आपली ही इडली तयार होते यामुळे. आणि याच प्रीमिक्सपासून आपण डोसा, उत्तप्पा आणि छानपैकी अशी इडलीही तयार करू शकतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण इडलीचे प्रीमिक्स कसे बनवायचे हे बघणार आहोत. चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इडलीचे प्रीमिक्स बनवण्यासाठी आपण येथे आता 3 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे, हे बघा रेशनचे, किंवा तुमच्याकडे जर रेशनचे नसतील तर तुम्ही जाड किंवा इडलीचे कोणतेही तांदूळ वापरले तरीही चालणार आहेत. 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे आणि 1 चमचा मी येथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे हे आपण इडलीच्या प्रीमिक्ससाठी साहित्य घेतलेले आहे. आता येथे मी जे 3 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले होते ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला धुवून वाळवून घ्यायचे आहेत. परंतु आता सध्या पाऊस चालू असल्यामुळे ते वाळवणे आपल्याला शक्य नाही. म्हणूनच मी येथे एक ओला सुती कापड घेतलेला आहे आणि त्यात हे तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि ते सर्व चोळून घेतलेले आहेत. म्हणजेच तांदळावरची जी पावडर असते तर ती सर्व निघून जाते आणि त्यात जे काही केमिकल वगैरे मिक्स केलेले असेल ते सर्व या पद्धतीने निघून जाईल. म्हणूनच आपण हे तांदूळ ओल्या कापडाने हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीने आपण जी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली होती ती सुद्धा आपण येथे रुमालामध्ये टाकून चोळून घ्यायची आहे. म्हणजेच डाळीला जी पावडर लावलेली असते ती सर्व या पद्धतीने निघून जाईल आणि आपली डाळसुद्धा येथे छानपैकी अशी स्वच्छ झालेली आहे. आता तुम्ही येथे बघू शकतात आपले डाळ आणि तांदूळ हे अगदी स्वच्छ झालेले आहेत. त्यावर आपल्याला थोडीशी सुद्धा पावडर लागलेली दिसत नाहीये. त्यानंतर आता आपण येथे जे डाळ आणि तांदूळ हे ओल्या कापडामध्ये थोडेसे चोळून घेतलेले होते, त्यामुळे आपल्या डाळ आणि तांदूळला थोडासा ओलसरपणा आलेला आहे. त्यामुळे आपण येथे गॅसवर कढई ठेवून थोडेसे लो फ्लेमवर हे आपल्याला 2 ते 3 मिनिटे थोडेसे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले तांदूळ हे छानपैकी असे कोरडे होतील आणि त्यातील जो मॉइश्चरपणा आहे तो सुद्धा निघून जाईल. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व तांदूळ हे गॅसवर थोडेसे 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहेत. आता येथे आपले हे तांदूळ छानपैकी असे कोरडे झालेले आहेत. तर आपण हात लावून बघितला तर ते नॉर्मल आपल्या हाताला गरम लागतील एवढेच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ मी एका ताटात काढून घेतलेले आहेत. त्यानंतर लगेच त्या कढईमध्ये आपल्याला जी डाळ होती ती टाकून घ्यायची आहे. तर डाळसुद्धा आपल्याला जास्त वेळ गॅसवर न भाजू देता ती नॉर्मल अशी आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे. म्हणजेच त्यातील जो मॉइश्चरपणा आहे तो निघून जाईल आणि छानपैकी अशी कोरडी होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण ही डाळसुद्धा थोडीशी नॉर्मल टेम्परेचरमध्ये गरम करून घ्यायची आहे. डाळ ही थोडीशी गरम झाल्यानंतर येथे आपण मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहेत. तर मेथीचे दाणेसुद्धा आपल्याला जास्त वेळ गॅसवर भाजायचे नाही आहेत, नाहीतर त्यातील जो कडवटपणा आहे तो जातो आणि आपली जी इडली आहे थोडीशी आपल्याला कडवट लागेल. म्हणूनच आपण हे जास्त वेळ न ठेवता थोडेसे फक्त 1 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर इथे आपली डाळ आणि मेथी जी आहे ती गरम झालेली आहे. आता ती आपण त्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर त्या कढईमध्ये आपल्याला जे 1 वाटी पोहे घेतलेले होते ते सुद्धा आपल्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यातील जो मॉइश्चरपणा असतो तो निघून जातो आणि ते छानपैकी असे थोडेसे ड्राय होतात. तर अशा पद्धतीने आपण हे पोहेसुद्धा थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. इथे आता आपण हे पोहेसुद्धा काढून घेतलेले आहेत. आता आपण जे पोहे होते ते तांदूळमध्ये मिक्स केलेले आहेत आणि ते छानपैकी आपल्याला मिक्स करून 2 मिनिटे थंड होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर इथे डाळीमध्ये आपण जे मेथीचे दाणे टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला थोडेसे पसरवून घ्यायचे आहे आणि थंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करायचे. 2 ते 3 मिनिटांनंतर आपली डाळ ही थंड झालेली आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ ही पूर्णपणे बारीक दळून घ्यायची आहे. तर येथे आपली जी डाळ आहे ती एकदम बारीक दळून घेतलेली आहे आपण. आणि आता ती आपण एका कढईमध्ये चाळणीत ठेवून गाळून घेणार आहोत चाळणीने. तर ती बारीक चाळणीनेच आपल्याला गाळून घ्यायची आहे.
तर मी येथे ही सर्व डाळ ही बारीक गाळणीने गाळून घेतलेली आहे आणि वरती बघा हे थोडासा चुरा उरलेला आहे. तर इथे आपली ही डाळ गाळून झाल्यानंतर जे तांदूळ होते ते सुद्धा आपण जाड बारीक असे दळून घेणार आहोत. तर तांदूळ जास्त आपल्याला बारीक करायचे नाही आहे, ते थोडेसे आपल्याला रवाळ असे ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे हे तांदूळ मी थोडेसे रवाळ असे दळून घेतलेले आहेत. तर ते आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहेत. त्या पद्धतीने हे सर्व तांदूळ दळून घेतलेले आहेत आणि ते मी पुन्हा ते गाळणीने गाळून घेतलेले आहेत, म्हणजे त्यातील जो काही जाड चुरा असेल तो वरच्यावरती निघून जाईल. आता इथे आपण डाळ, तांदूळ, पोहे आणि जे मेथीचे दाणे घेतलेले होते ते सर्व दळून घेतलेले आहे आणि हे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे पीठ चांगले आपल्याला मिक्स करायचे आहे. जर अशा पद्धतीने आपण जर हे मिक्स झाल्यानंतर सुद्धा, दळून झाल्यानंतर सुद्धा आपण हे पूर्ण एकदा पुन्हा गाळणीने गाळून घेतले तरी सुद्धा चालणार आहे. त्यामुळे आपले मिश्रण हे छानपैकी असे एकत्रित मिक्स होईल. आता हे सर्व प्रीमिक्स आपण मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यात आपण मीठसुद्धा ॲड करू शकतो चवीनुसार, परंतु आता सध्या पावसाळा असल्यामुळे थंड वातावरण आहे, त्यामुळे आपण यात मीठ टाकू शकत नाही आहे. त्यामुळे आपले पीठ हे ओलसर होऊ शकते. म्हणून आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे इडली बनवण्यासाठी काढून त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि मी ते हवाबंद डब्यात आता ते भरून घेत आहे. तर आपण हे जे प्रीमिक्स आहे ते हवाबंद डब्यात व्यवस्थित ठेवले तर 6 महिने ते आरामात टिकते आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण इन्स्टंट इडली येथे बनवून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी येथे हवाबंद डब्यात हे सर्व प्रीमिक्स भरून घेतलेले आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे प्रीमिक्स काढून घेऊन मग त्यात ते पुन्हा आपण हवाबंद डब्यात पॅक करायचे आहे. तर येथे मी तुम्हाला या प्रीमिक्सपासून इडली बनवून दाखवणार आहे. तर येथे मी 1 वाटी घेतलेली आहे आणि 1 वाटी इतके आपल्याला हे प्रीमिक्स मोजून घ्यायचे आहे. म्हणजेच वाटीच्या अंदाजाने आपल्याला पाण्याचा सुद्धा अंदाज येईल, म्हणूनच मी हे वाटीने तुम्हाला मोजून दाखवत आहे. तर येथे मी पूर्ण ही वाटी प्रीमिक्सची भरून घेतलेली आहे. त्यानंतर येथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. मीठ टाकून झाल्यानंतर ते पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे चांगले. आणि आता येथे मी 1 वाटी प्रीमिक्ससाठी 1 वाटी इतके पाणी घेतलेले आहे आणि हळूहळू ते पाणी सर्व टाकून घेतलेले आहे. तर येथे आपण 1 वाटी पूर्ण हे पाणी टाकून घेतलेले आहे. तरीसुद्धा आपले जे प्रीमिक्स आहे ते थोडेसे आपल्याला कोरडे दिसत आहे. तर अजून मी येथे थोडेसे पाणी ॲड केलेले आहे. तर मी येथे तुम्हाला वाटीचे प्रमाण दाखवण्यासाठी या 2 वाट्या भरून घेतलेल्या आहेत आणि जेवढे लागेल तेवढे मी तुम्हाला या पाण्याचा अंदाजसुद्धा सांगणार आहे. तर येथे हळूहळू करत मी येथे अजून अर्धी वाटी इतके पाणी वापरलेले आहे. तर अशा पद्धतीने येथे आपल्याला हे 1.5 वाटी इतके पाणी लागलेले आहे. तर 1 वाटी प्रीमिक्ससाठी आपण येथे 1.5 वाटी इतके पाण्याचे प्रमाण घेतलेले आहे. तर येथे आपले हे छानपैकी असे हे बॅटर तयार झालेले आहे. आता आपण हे रात्रभर यावर झाकण ठेवून असेच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी याची इडली बनवून घेणार आहोत. तर हे मी असेच आता रात्रभर ठेवून देत आहे. तर येथे मी तुम्हाला इन्स्टंट इडली कशी बनवायची हे सुद्धा दाखवणार आहे. तर मी येथे 2 वाटी प्रीमिक्स घेतलेले आहे, अर्धी वाटी दही घेतलेली आहे आणि चवीनुसार येथे मीठ घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे प्रीमिक्स घेतलेले आहे ते आपण या एका पातेल्यात टाकून घेतलेले आहे. 2 वाटी प्रीमिक्स, त्यानंतर येथे चवीनुसार जे मीठ घेतलेले आहे ते टाकून घेतलेले आहे आणि ते मिक्स करून घेतलेले आहे. नंतर आपण ही दही आहे ती त्यात टाकून घेतलेले आहे आणि पाणी टाकण्याच्या आधी आपल्याला ही दही पूर्णपणे यात मिक्स करून घ्यायची आहे. आणि दही मिक्स झाल्यानंतर आपण त्यात हळूहळू येथे पाणी ॲड करणार आहोत. तर येथे 1 वाटी प्रीमिक्ससाठी मी येथे 2 वाट्या इतके हे पाणी वापरलेले आहे, म्हणजेच हे प्रमाणसुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे आणि ते चांगले मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर आपण ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचे आहे. आता इथे आपले जे कालचे बॅटर होते ते बघूयात. तर ते सुद्धा इथे छानपैकी येथे फर्मेट झालेले आहे. येथे आपले जे कालचे बॅटर होते त्यात आपण पाव चमचा इतका सोडा मिक्स करणार आहोत. तर कारण पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून आपले जे बॅटर आहे ते जास्त फुगलेले नाही आहे.
अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार झालेले आहे आपले. आता आपण जे इन्स्टंट इडलीसाठी जे बॅटर बनवलेले होते, तर इथे आपली 15 मिनिटे झालेली आहेत. तर ते सुद्धा आपले हे बॅटर छानपैकी असे मिक्स झालेले आहे. आता त्यात आपण अर्धा चमचा इतकी इनो घालणार आहोत यात आपण, आणि इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी यात मी 1 ते 2 थेंब पाणी टाकलेले आहे आणि ते पूर्णपणे येथे मिक्स करून घेतलेले आहे. तर येथे बघू शकतात तुम्ही आपले जे कालचे प्रीमिक्स भिजत टाकलेले होते आपण, तर ते आणि आपण जे इन्स्टंट इडलीसाठी जे बॅटर बनवलेले आहे ते दोन्हीही तुम्हाला इथे मी दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही या दोन्ही पद्धतीने ही इडली तयार करू शकतात. आता येथे आपण गॅसवर इडलीचे भांडे ठेवून घेतलेले आहे आधीच, आणि मी या सर्व इडलीच्या पात्रांना तेल लावून घेतलेले आहे. आणि आता आपण जे इन्स्टंट इडलीचे प्रीमिक्स बनवले होते ते सुद्धा मी एका पात्रात टाकून घेतलेले आहे. तर मी हे खाली ठेवलेले आहे. त्यानंतर दुसरे जे आपण बॅटर बनवलेले होते ते सुद्धा मी एका पात्रात येथे टाकून घेतलेले आहे. म्हणजेच तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी येथे दाखवणार आहे. तर दोन्ही पद्धतीने आपली जी इडली आहे ती छानपैकी अशी तयार होते. तर अशा पद्धतीने हे बघा, मी एक पात्र हे आणि एक पात्र ते असे हे प्रीमिक्स मी जे बॅटर आहे ते इडलीच्या पात्रात भरून घेतलेले आहे. आणि आता ही इडली आपल्याला 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्यायची आहे. येथे आपली इडली होत आहे तोपर्यंत आता आपण इडलीची चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी मी येथे थोडे खोबरे घेतलेले आहे ओले, नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर आणि थोडीशी 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहे. अर्धी छोटीशी वाटी आपण येथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा यात टाकून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडेसे बारीक दळून घ्यायचे आहे. तर मी ही चटणी सर्व येथे बारीक दळून घेतलेली आहे. यात थोडेसे मी पाणी टाकलेले होते आणि पाणी टाकून ही बारीक करून घेतलेली आहे. आता आपण चटणीला फोडणी देऊन घेत आहोत. तर गॅसवर कढई ठेवली होती, मी त्यात तेल टाकलेले होते. तेल गरम झाले आणि त्यात मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की त्यात आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आहोत. त्यानंतर ते तळून झाल्यानंतर आपण जी चटणी दळून घेतलेली होती ती सुद्धा यात आपण टाकून घेणार आहोत. तसेच येथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि ते पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटे आपण गॅसवर ही चटणी शिजवून घेणार आहोत आणि लगेच आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर येथे आपली ही चटणी तयार आहे. आता येथे आपली 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत आणि आपली इडलीसुद्धा मस्तपैकी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता इतकी पांढरी शुभ्र आणि छानपैकी मऊ लुसलुशीत अशी ही आपली इथे इडली तयार झालेली आहे. तर येथे बघू शकताय तुम्ही मस्तपैकी सर्वच पात्रातील ही इडली छानपैकी अशी वाफली गेलेली आहे आणि छानपैकी अशी ही पांढरी शुभ्र अगदी लुसलुशीत अशी दिसत आहे. तर बघा, ही खालची इडली आहे तर ती इतकी फुगलेली आहे की जी वरचे पात्र आहे तर त्याला सुद्धा ती चिटकलेली आहे. म्हणजेच आपली इडली किती फुगली असेल याचा तुम्ही अंदाज घेऊ शकतात. तर येथे मी तुम्हाला ही चमचाने सुद्धा इडली काढून दाखवते. बघा, अगदी सहज अशी आपली ही इडली निघत आहे आणि खूपच छान जाळीदार अशी ही आपली इडली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी हातात घेतल्यावर खूपच हलकी आणि खूप अशी मस्तपैकी जाळीदार अशी आपली ही इडली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, येथे तुम्हाला ही दिसतच असेल, यावरूनच समजलं असेल. तर बघू शकता तुम्ही अगदी मध्ये सुद्धा खूपच छान याची जाळी पडलेली आहे आणि एकदम लुसलुशीत अशी ही आपली इडली येथे तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी या सर्व इडल्या काढून घेत आहे. तर सर्वच इडल्या आपल्या या छानपैकी अशा या जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता तेथे मस्तपैकी अगदी पांढऱ्या शुभ्र अशा या इडल्या आपल्याला दिसत आहेत. तर येथे आपल्या अशा पद्धतीने आपण या सर्व इडल्या काढून घेतलेल्या आहेत आणि इडलीचे जे आपण इन्स्टंट बॅटर बनवलेले होते त्याच्या आणि आपण जे रात्री काल भिजत टाकलेली होती तर त्या दोघीही इडल्या सेम झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता तेथे.
तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली ही इडलीची चटणी आणि मऊ लुसलुशीत अशा या इडल्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही इडली प्रीमिक्सची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसणार आहेत. तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.